आमच्या अख्खे पोरं आले पाहिजे कुठं. लांबजवळ ऍडजस्ट करता येतच ना. हा जीवीएस मी काय म्हणतो हम्म. इकडे पहा हे करताना फुटताना ज्याच्या कॅमेरा आला ना. गड जरा हातात मुरल्या गड हातात. मी लय मोठा गड आहे. दरवाजा उघडं ठेवले. वर लुटून दे बरं. कोण पाठव नाण्या या शेंडे मारून दे जरा. मला पोरं दिसले पाहिजे काय आमचे सगळे सिडी माझ्याकडे राहणारे. हसू नको गड खुडायला हसत काय मामा स्माईल हो. तिकडे गेला मग मला परत तुम्हाला घेऊन मला जर काम करावं लागत असेल तर काय उपयोग. तुमचे दाजी वगैरे सगळं महत्वाचे पण माझा दाजी ए नवना लालमणी कट कर ना जरा. घरी राहिले नाही आता ब्लॉकेच्या कामात येऊन जातो. काय काम सांगितलं का दाजी आला बायकोचा भाऊ आला चांगलं मी करायचं. बस एक हा खरं बहिणीच्या घरी झाले 3 वर्ष झाले जायला नाही. आज फ्रेश वाटतं पण आज एकदम फ्रेश वाटतं. फ्रेशच असतं मी रोज. नवना मागचं घे मोठा हा ये पाठीमागे कर जरा लालमणी काढून घे. झालं ना डेट मारून दे. डेट मारून ए मुरली आई काय करेल. शिंदे साहेब नाव परत सांगा नाही काय काय. तर आपल्या हार्वेस्टिंग चालू होती सफेदच्या प्लॉटची HP प्लॉटची. तर त्याच्यामध्ये हार्वेस्ट चालू असताना 50 ते 60 जाळी उरलेली होती. तर आम्ही म्हणजे त्यांचे अथर्वच्या सुपरवायझरनी तिकडे त्यांना फोन केला. तर त्यांनी असे सांगितले का बाबा तुमचा काळीचा प्लॉट आहे तर मग काळीची 50 एक जाळी तुम्ही भरून आणा बाबा रिकामा येण्यापेक्षा. तर प्लॉट त्यांनी खुडून नेल्यानंतर तिथं अथर्वमध्ये माल बघितल्यानंतर त्यांनी आपण लोकलला 51 रुपयांनी प्लॉट दिलेला होता. तर अथर्वने आम्हाला 61 रुपये भाव केला आणि म्हणे माल तुम्ही आम्हाला द्या बाबा. तिथं युनिटमध्ये माल गेल्यानंतर त्यांनी माल बघितला आणि म्हणे माल आम्हाला हा आम्ही तुम्हाला 61 रुपये भाव देतो. उद्या हार्वेस्टिंगला गाड्या वगैरे येतील. तर त्यांनी हा माल आता चालवलेला आहे. त्याच्यात शुगरला काय टेस्ट केली होती त्याच्यामध्ये काय शुगर एकदम व्यवस्थित दाखवली. 20-22ची शुगर दाखवलेली सरासरी 20-22ची शुगर दाखवलेली. त्याच्यामुळे त्यांनी लगेच एक्सेप्ट केला. बरं ठीक आहे चालेल. या ठिकाणी आता आपण काही ते अथर्व एक्सपोर्टवाल्यांचे लोक आहेत त्यांच्याशी आपण याविषयी मालाविषयी त्यांची काय प्रतिक्रिया ही जाणून घेऊ आपण. नमस्कार. नमस्कार. नाव संगमनेर सोपन. अथर्व मधून तुम्ही काम करता. हो. बरं चालेल. आता जो आपण प्लॉट पाहतो या प्लॉट मध्ये तुम्हाला काय जाणवलं आता. मी जेव्हा आजपर्यंत काम केलंय ना तसं अजूनपर्यंत मला एकही बहिण असा प्लॉट नाही लागला का बाबा इतका स्टँडर्ड माल बनलेला आहे. पहिल्या वर्षीच्या प्लॉटच्या पहिल्या वर्षाचा झाडाच्या मानाने ना माल एकदम खूप चांगला बनलेला आहे. माल चांगला बनलेला आणि ह्या दिवसामध्ये साखरेचं पर्सेंटेज पण एकदम चांगलं आहे. साखर आता सरासरी 20-22ची साखर आहे. 20-22ची साखर आहे. बरोबर. ठीक
ठीक आहे चालेल. मालाची साईज वगैरे काय जाणवते तुम्हाला याच्यामध्ये? साईज 20-22 सरासरी. सरासरी 20-22 साईज तुम्हाला झाडावरती माल असून बिन जास्त माल असून बिन एकदम साईज व्यवस्थित बनलेली आहे. साईज सगळी चांगली. बरं चालेल. चालेल सर, काय अडचण नाही. हो आधी 12.5 किलो सोडा. इथं मारलं हिरवे म्हणजे काढले का हिरवी घर तो या पुढं दिले ना एवढी काय द्यायचं उचलू खरंच महत्वाचं आहे. बोल. सगळ्यात महत्वाचा दुसरा एक पार्ट तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे कोणता? तर ज्या वेळेस आमच्या हार्वेस्टिंग म्हणजे आथोर मध्ये माल येणार होता ना काळीचा, तर तो बंद केला होता. बरोबर. रेग्युलर आथर्व मध्ये काळीचे प्लॉट घेणं बंद केलं होतं पूर्ण एक्सपोर्ट साठी. बरोबर आहे. हा. तर मग काल इथं H5चा प्लॉट चालू होता ना, तर त्या प्लॉट मधून कॅरेट उरले होते. तर सहज एक फोन केला, फोन करून बघ म्हटलो, तर का चालेल का नाही भाऊ असं. तर मग तो म्हणे चालेल म्हणे, घेऊन या म्हणे काढून. तर मग काल चर्चा झाली साहेबांची, माल चालेल भाऊ असं. तर लगेच त्याने आज परत गाडी टाकली. म्हणजे लगेच सगळा प्लॉटच मागून घेतला तिथं मटेरियल पाहिल्यानंतर. पूर्ण माल म्हणजे एकमेव प्लॉट असा आहे की जो आता काळीचा यांचा पहिला घेतलेला एक्सपोर्ट साठी अथर्ववाल्यांनी. बरं ठीक आहे चालेल.